हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवला आपण एकदम हेल्दी नाश्ता अगदी घरच्या साहित्यापासून. सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम हेल्दी आणि झटपट होणारं ऑप्शन म्हणजेच व्हेजिटेबल्स अप्पे. तर हे व्हेजिटेबल्स अप्पे कसे बनवले तर चला मग त्यासाठी रेसिपी बघू. अगदी घरच्या साहित्यापासून ही आपण रेसिपी तयार करत आहे आणि ह्यासाठी फक्त 2च साहित्य लागतात. तर त्यासाठी अगोदर इथं मी 3 वाट्या तांदूळ घेतले. फक्त इथं प्रमाण चुकवायचं नाही. 3 वाट्या तांदूळ घेतले की 1.5 वाटी इथं हरभऱ्याची डाळ घ्यायची. नंतर डाळ आणि तांदूळ भिजू घालायचे. 3 तासासाठी भिजू घालायचे. तांदूळ स्वच्छ धुवून नंतर भिजू घालायचे आणि झाकण ठेवून आता याला 3 तास आपल्याला भिजवून घ्यायचे आहे हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ. आणि हे संध्याकाळी मी 4 वाजता टाकले होते आणि नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर 8 वाजता तांदूळ आणि डाळ मिक्सरला बारीक करून घेतली. आणि हे तांदूळ रात्रीच काढून घ्यायचे, तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ. आणि मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. अगोदर आपण तांदूळ बारीक करून घेणार आहे. आणि असं इथं आपण तांदूळाचं पीठ तयार करून घेतलं. आणि उर्वरित तांदूळ पण मिक्सरला बारीक करून घ्यायचे. नंतर हरभऱ्याची डाळ भिजलेली ती पण मिक्सरला बारीक करून घ्यायची. आणि हरभऱ्याची डाळ मिक्सरला लावताना थोडं पाणी घालायचं आणि तिचं पण असं बॅटर तयार करून घ्यायचं. आणि आता व्यवस्थित मिक्स करायचं. तांदूळ आणि हरभऱ्याच्या डाळीचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव होईपर्यंत. आणि नंतर ठेवायचं झाकण आणि याला रातभर आता सोडून द्यायचं. आणि नंतर दुसऱ्या दिवशी आप्याचं आपलं हे पीठ इथं तयार झालं होतं आणि छान असं हे फुगून आलं होतं. इथं खाण्याचा सोडा वगैरे असं काहीच वापरलं नाही, तरी पण छान असं हे फुलून आलं. आता याला एकजीव करून घ्यायचं आप्याचं बॅटर. आणि इथं मी एकजीव करून घेतलं हे बॅटर. आणि बघा नंतर कसं सॉफ्ट तयार झालं हे पीठ. नंतर याच्यावर झाकण ठेवून दिलं. नंतर इकडं टमाटर एक बारीक चिरलेलं, कांदा एक बारीक चिरलेला आणि वाटण बघूया. लसण, अद्रक, कोथिंबीर, जिरं आणि हिरवी मिरची. अगोदर आपण वाटण तयार करून घ्यायचं. थोडं जाडसरच ठेवायचं, एकदम बारीक करायचं नाही. आणि हे वाटण नंतर आप्यामध्ये घालायचं, जे आप्याचं पीठ आपण तयार करून ठेवलं होतं. नंतर अगोदर इथं हिरवी मिरची, लसण, अद्रक आणि कोथिंबीरचं वाटण घातलं. नंतर बारीक चिरलेला कांदा, नंतर बारीक चिरलेलं टमाटर आणि चवीनुसार मीठ घालायचं. तुमच्याकडे जर पालक असेल तर तुम्ही पालक पण घालू शकतात. आणि छान आता हे मिक्स करून घ्यायचं बॅटर ह्या सर्व भाज्यामध्ये, जे आपण व्हेजिटेबल्स घातले ते. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणि जर तुम्हाला प्लेन आवडत असेल अप्पे तर तुम्ही हे भाज्या स्किप पण करू शकता, टमाटर, कांदा. नंतर थोडा कढीपत्ता घालायचा. आणि जर आता पूर्णपणे बॅटर तयार झालं होतं. इकडं आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि त्याला व्यवस्थित तापून घ्यायचं, नाहीतर मग ते खाली थोडं चिटकतं जर व्यवस्थित तापलं नाही की. आणि गरम झालं की नंतर घालायचं तेल. आणि इथं आता
आप्याचं पीठ घालायचं आप्पे पात्रामध्ये. अगदी थोडं थोडं घालायचं, नंतर ते असे टंब फुलतात. त्यासाठी इथं आप्याचं पीठ थोडं थोडंच घालायचं आणि नंतर द्यायचं झाकण ठेवून एक 6 ते 7 मिनटासाठी. आणि नंतर खालची बाजू वरती करायची आणि वरची बाजू खाली करायची. आणि बघा किती छान असा कलर आला आपल्या आप्याला. अगदी घरच्या साहित्यामध्येच हे व्हेजिटेबल्स आप्पे आपले तयार होतात. म्हणजे मार्केटमधून काहीच आणायची गरज पडत नाही. तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ तर सर्वांच्याच घरी राहते आणि खरंच खूप छान हा नाश्ता इथं आपल्याला तयार होतो. अगदी झटपट आणि कमी वेळेमध्ये हा नाश्ता इथं तयार होतो. आणि आता खालची पण बाजू झाली तयार. नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. त्याला किती छान असा सुरेख कलर आला होता आणि खायला तर एक नंबर लागतात. एकदा नक्की ट्राय करा. आणि चला आता आपले आप्पे तर तयार झाले, त्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. दोन्ही बाजू पण व्यवस्थित इथं झाल्या होत्या. तुम्ही अजून ट्राय केली नसेल तर खरंच एकदा ट्राय करा. खरंच खूप छान लागतात हे. आणि हा नाश्ता आपण साऊथ इंडियन नाश्ता तयार केला होता. आता मुलांच्या सकाळची शाळा सुरू झाली आहे, तर त्यासाठी मुलांना नाश्ता वगैरे तर लागतोच. तर हे खरंच खूप छान ऑप्शन आहे आपल्याला. आणि नंतर दुसरी बॅच लावून घेतली मी. आणि चला दुसरी पण बॅच आपली अशी तयार झाली होती. आता आप्पेसोबत लागणारी चटणी बघूया. चटणी इथं मी खोबऱ्याची बनवणार होते, तर त्यासाठी खोबरं, कोथिंबीर, लसण, थोडे शेंगदाणे, हिरवी मिरची आणि जिरं घ्यायचं. नंतर इकडं मिक्सरला लावून घ्यायचं वाटण. आणि तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर तर खरंच खूप छान. माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं म्हणून मी सुकंच खोबरं घेतलं. आणि नंतर त्याला मिक्सरमध्येच आपण हळद आणि मीठ टाकून घेतलं. म्हणजे मीठ व्यवस्थित चटणीमध्ये मिक्स होतं, म्हणून वाटतानाच त्यामध्ये मीठ घालायचं. आणि इथं आपली खोबऱ्याची चटणी ही तयार झाली होती. नंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि वरून त्याला मोहरी आणि कढीपत्त्याची कडकडीत अशी फोडणी द्यायची. आणि तयार झाली आप्पेसोबत खाणारी चटणी. आणि इकडे आपले आप्पे आणि खोबऱ्याची चटणी दोन्ही पण तयार झाली होते. आणि तुम्हाला हे आप्पे कसे वाटले कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि मी तुम्हाला एक फोडून पण दाखवला इथं. आणि छान असे व्हेजिटेबल्स दिसत होते. आतमध्ये पण अजिबात कच्चे राहत नाही. फक्त स्लो गॅसवरती याला भाजून घ्यायचे. तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर थँक्यू.